एका माणसाचा मृत्यू जवळ आला म्हणून यमराज आले. त्यांना तहान लागली म्हणून त्यांनी त्या माणसाजवळ पाणी मागितले. त्याने सुद्धा पटकन पाणी आणून दिले. यमराज खुश झाले आणि म्हणाले, तुझा प्राण नेण्यासाठी मी आलो आहे, पण तू मला पाणी दिलेस आणि म्हणून स्वतःचे नशीब बदलण्यासाठी मी तुला फक्त 5 मिनिटे देतो. यमराजाने त्याला एक वही दिली आणि म्हणाले, तू या वहीत जे लिहिशील ते तुला मिळेल, पण तुझ्याकडं फक्त 5 मिनिटे आहे. त्या माणसाने वही उघडली तर पहिल्या पानावर असे लिहिले होते की त्याच्या भावाला 10 लाखाची लॉटरी लागणार आहे. त्याने आपले नशीब बदलण्याच्या ऐवजी भावाचे नशीब बदलले. तिथे लिहिले, भावाला लॉटरी लागू नये. दुसरे पान उलटले तर तिथं असे लिहिले होते की शेजारच्या मुलाला खूप मोठ्या कंपनीत खूप मोठ्या पगाराची नोकरी लागणार आहे. त्याच्या पोटात दुखू लागले. त्याने त्याचे नशीब लिहून बदलले, नोकरी लागू नये. तिसरे पान पाहिले तर त्यावर लिहिले होते त्याचा मित्र सरपंच होणार होता. याला वाईट वाटले. त्याने त्याचेही नशीब बदलले, याला सरपंच पद मिळू नये. आणि तो पाणी उलटत राहिला आणि जेव्हा स्वतःच्या पानावर लिहायची वेळ आली तेव्हा 5 मिनिटे संपली होती. यमराजाने त्याच्या हातातून वही काढून घेतली आणि म्हणाला, तुझी वेळ संपली. आता तू तुझे भविष्य बदलू शकत नाही. लोकांचे भविष्य बदलण्यात किंबहुना लोकांचं वाटोळं करण्यात वेळ घालवलास, पण स्वतःचे कल्याण करून घेता आले नाही. आता तुझे मरण निश्चित आहे. मंडळी, जर देवाने आम्हाला सुखी होण्याची संधी दिली आहे तर उत्तम कर्म करण्यासाठी वेळ दिला आहे, तर मग माणसाने ते करून स्वतःचे कल्याण करून घ्यावे. दुसऱ्याचे वाटोळे व्हावे, दुसऱ्याला दुःख व्हावे म्हणून विचार करत दुसऱ्याची निंदा करत वेळ घालवू नये. आयुष्य फुलासारखे आहे, कधीतरी कोमजणारच. त्यामुळे उत्तम कर्म करून ते चांगलं घडवा. निंदा नालस्तीमध्ये वेळ फुकट घालवू नका. मंडळी, कशी वाटली मग कथा? तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत रहा मनाचे बोल.